नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एज्युमॉल या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. महाराष्ट्रामध्ये 27 सप्टेंबरला होणाऱ्या सेटच्या परीक्षेसाठी पॉलिटिकल सायन्स म्हणजेच राज्यशास्त्र 2 म्हणजे भाग 2 म्हणजे पेपर 1 आणि पेपर 2 साठी आपण तयारी करून घेत आहोत. आतापर्यंत 2025 पासून तर 2024, 23, 22, 20, 21 आणि 19चा हातचा पेपर, ह्या पेपरचा आपण सिरीजनुसार अनालिसिस करतोय. आमच्या यूट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आपल्याला येणाऱ्या आगामी परीक्षेसाठी पेपर ॲनालिसिस खूप महत्त्वाचं असतं आणि याचं कारण असं, कारण बरेच प्रश्नाचं रिपिटेशन या पेपरमध्ये होत असतं. म्हणून आपल्या पुढील पेपरसाठी कोणत्या चॅप्टरवर किती आपण महत्त्व दिलं पाहिजे आणि त्या गोष्टी कशा लक्षात ठेवलं पाहिजे, प्रश्नाचं स्वरूप बदलतं कसं कसं बदलत गेलेलं आहे, त्यामुळे याचा अभ्यास करण्यासाठी म्हणून आपण खरं तर ही पेपरचीच आपण एक सिरीज चालू केलेली आहे. त्यामुळे याचा फायदा आपल्याला निश्चित होणार आहे. आणि यानंतर जी तुम्हाला फास्ट ट्रॅक बॅच बद्दलची माहिती किंवा ती बॅच जॉईन करायची असेल तर आमचा मोबाईल नंबर दिलेला आहे, त्या मोबाईल नंबरवर संपर्क करा. राज्यशास्त्र, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र अशा वेगवेगळ्या विषयाचा वैकल्पिक विषयाची बॅचेस आपली चालू झालेली आहेत. त्यामुळे तुम्हाला रोज 2 तास PDF स्वरूपातलं लेक्चर असणार आहे. त्यामुळे ऑनलाईन आणि रेकॉर्डिंग अशा दोन्ही स्वरूपामध्ये त्याचं लेक्चर राहणार आहे. त्यामुळे त्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये करून घेणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही ते सेटची परीक्षा पास झाला तर येणाऱ्या काळात तुम्हाला प्राध्यापक होण्यासाठीची मोठी संधी ही खरं तर येणाऱ्या आगामी काळामध्ये तुम्हाला निर्माण होणार आहे. त्यासाठी आज आपण 2019चा राज्यशास्त्राचा पेपर 2 यावर आपण काय करणार आहे, डिस्कशन वगैरे करणार आहोत. त्यामुळे आपण त्या गोष्टीवर या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत. तर ओके, तर आता आपण पाहू 19चा पेपर. हा 19चा पेपर आहे. तर 19च्या पेपरबद्दल आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत की 19च्या पेपरमध्ये कोणकोणत्या कंटेंटवर प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. आपल्याला सिलेबसचा भाग तुम्हाला माहित आहे, एकूण 10 प्रश्न त्या सिलेबसमध्ये एकूण असणार आहेत आणि 10 प्रश्नापैकी तुम्हाला कोणकोणते प्रश्न कसे विचारले जातील, काय विचारले जातील, कारण प्रत्येक कंटेंटवर 10 प्रश्न असणार आहेत. असे 100 प्रश्न तुम्हाला ते असणार आहेत. आणि जर ते 100 प्रश्न जे असणार आहेत तर त्यामध्ये सर्वात मोठा काय फायदा होणार आहे, तर तुम्हाला ते चॅप्टरनुसार 10 प्रश्न असणार आहेत, म्हणून 100 प्रश्न होतात, कारण 10च आपल्याला घटक आहेत. ओके, तर आपण पहिला प्रश्न पहा. खालीलपैकी कोणतं विशेषण हे बहुसांस्कृतिकवाद या संकल्पनाशी जुळत नाही असं म्हणलंय. तुम्ही प्रश्न वाचताना फक्त एक काळजी घ्यायची बरं का, तो प्रश्न मात्र काय करायचा, नीट वाचायचा. ओके, नाही, आहे, सत्य, असत्य, बरोबर, चूक हे वाचायचा. नाही विचारले बघा. आता लक्षात ठेवा, खालीलपैकी कोणतं विशेषण विचारलंय, तर सॅलिड बोल हे त्याच्या संदर्भात आहे. कल्चरल मोजेक हे मेल्टिंग पॉइंट, एकसंध समाज हे बहुसंस्कृतीवादामध्ये येत नाही. ओके, लक्षात ठेवा. ओके, हे महत्वाचं आहे. त्याच्यानंतर पहा पुढचा प्रश्न. खालीलपैकी कोणी मनुष्याला कामकरी प्रजाती असा युक्तिवाद मांडलेला आहे. म्हणजे त्यांनी विचारलेले आहे की खालीलपैकी कोणी मनुष्याला कामकरी असा युक्तिवाद मांडलेला आहे. बघा, मॅन इज वर्किंग स्पेसिस. तर ह्या राजकीय विचारवंताचं नाव आहे बेब्यू. लक्षात ठेवा, यांनी सांगलेले की तो कामकरी प्रजातीचा आहे असं सांगलेलं. आता हा प्रश्न रिपिटेशन येण्याची खूप दाट शक्यता आहे, कारण बरेच प्रश्न ही पुढच्या प्रश्नपत्रिकेत येतात. त्यामुळे तुम्हाला ते माहिती असणं अत्यंत गरजेचं आहे. ओके, आता पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती सत्ता, लक्षात ठेवा सत्ता हा आपला चॅप्टर आहे बरं का, दमनकारी असतं असा युक्तिवाद मांडलेला आहे. बघा, तो म्हणतो सत्ता ही दमनकारी असतं, म्हणजे माणसाचं दमन करणारी असतं असं खालीलपैकी कोणी म्हटलेले असं त्यांनी विचारलं. बघा, ग्रामशी कधी म्हणलेलं आहे सत्तेबद्दल, हा कार्ल मार्क्सने त्यांनी नेहमी भांडवलवादाबद्दल बोललेले, त्यामुळे हे त्याचं उत्तर नाही, भांडवलशाही, भांडवलवाद वगैरे. ओके, नंतर हेगलनं पण बोललेलं आहे, कारण हेगल हा सत्ता ही लोकशाहीच्या संदर्भामध्ये बदलती स्वरूपात निर्माण करणारी असतं असं हेगलचं नेहमी म्हणणं होतं. ह्याचं उत्तर आहे फुको. ओके, काय उत्तर याचं, फुको. ओके, चला आता पुढे बघा. झालं तिसरा प्रश्न. तर चौथा बघा काय आलं प्रश्न. हे 19ची प्रश्नपत्रिका आहे पॉलिटिकल सायन्स 2 पेपरची. आतापर्यंतचा इतिहास समाजाच्या वर्ग संघर्ष इतिहास आहे. बघा, आतापर्यंतचा इतिहास काय सांगतो की समाजाच्या वर्ग संघर्षाचा इतिहास आहे. या मार्क्सच्या विधानाचा स्रोत खालीलपैकी कोणता आहे असे विचारले. आता हे ते ग्रंथ आहेत बरं का, ह्याच्यामध्ये की म्हणजे ग्रंथ असेल किंवा त्यांची एखादी पार्टी असेल तर ते विचारले की याच्यातला कुठला असा एखादा सोर्स आहे. तो काय म्हणतो की समाजाच्या वर्ग संघर्षाचा इतिहास आहे असं तो म्हणतो. तर ह्या खालीलपैकी कशातला सोर्स आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर पहा, लक्षात ठेवा, मॅनिफेस्टो ऑफ द कम्युनिस्ट पार्टी हे त्याचं उत्तर आहे. ओके, ह्याच्यामधला ते सोर्स आहे. ओके, आता हे असे लक्षात ठेवायचं, कारण काय होतं, हा 19चा पेपर आहे
आता तुम्हाला येणारा हा 2026चा पेपर असणार आहे. हे लक्षात ठेवा, 7 वर्षाचा गॅप आहे. त्यामुळे हा प्रश्न रिपिटेशन येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे अशा प्रश्नावर तुम्ही जास्त लक्ष देणं गरजेचं आहे. ओके, पुढचा प्रश्न पहा, समूहाचे हक्क आणि अल्पसंख्याक आणि बहुसंख्याकातील संबंधाच्या मुख्य मूल्यांना सहानुभूतीपूर्वक मान्यता कोणता उदारमतवादाचा प्रकार देतो असं त्यांनी सांगितलेले आहे. कोणता देतो हे लक्षात ठेवा. काय म्हणते ते, की समूहाचे हक्क आणि अल्पसंख्याक बहुसंख्यातील संबंधाचा मुख्य मूल्यांना सहानुभूतीपूर्वक मान्यता कोणता उदारमतवाद देतो, तरी बहुसांस्कृतिकवाद देतो. कारण अभिजातमध्ये दिला जात नाही. याचं कारण असं, कारण अल्पसंख्याकांना वेटेज नसतो आणि समुदायवादमध्ये पण नसतं, कारण ते एकाच गटाला जास्त वेटेज देतं, उदारमतवादामध्ये नसतं. त्यामुळे याचं उत्तर काय असणार आहे, ते बहुसंस्कृतीवाद वगैरे त्यामध्ये ते उत्तर राहणार आहे. ओके, हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न 6वा, खालीलपैकी योग्य उत्तर सांगा. उत्तर आधुनिकतावाद्याच्या मते टिंब आता खाली एक्सप्लेनेशन केलेलं आहे की त्याची व्याख्या, त्याचं संकल्पना वगैरे ते विचारलं. आता काय बघा, लक्षात ठेवा. बघा, उत्तर आधुनिकतावाद्याच्या मते, काही जणाला इंग्लिशचा मराठीचा प्रॉब्लेम असेल तर इंग्लिश वाचा. ओके, हे महत्वाचं आहे तुम्हाला वाचण्यासाठी. ओके, हे पुढे, जगाचे स्पष्टीकरणे देणारी वैश्विक कथने नेहमीच असत्य असतात असं विचारले. बघा, कसे असतात म्हणले त्यांनी, असत्य असतात. ओके, हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. कसे असतात ते, असत्य असतात असं त्यांनी सांगितले. बघा, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर जुळली आहे जुळली आहे म्हणून विचारले बरं का, हे माहिती असणं पाहिजे. जुळली आहे काय म्हणते, स्थितीवाद सामाजिक बदल विरोध असतो त्यात, स्थितीवाद अधिकारवाद विरोध असतो नसतो ज्यात, स्थितीवाद जैविक समाज विरोध असतो नसतो, स्त्रीवाद मध्ये परंपरा विरोध असतो नसतो. तर हे याचं उत्तर आहे की सामाजिक बदलाला त्यामध्ये विरोध असतो. ओके, पुढे आता बघा, आता हे पहिल्या ह्याच्यामध्ये काय दिले माहिती आहे का त्यांनी, टी.एच. मार्शल, थॉमस पेन, जेम्स मेडिसन, सॅम्युअल स्माइल्स हे राजकीय विचारवंत दिलेले आहेत. आणि त्याच्यानंतर खाली त्यांनी विचारलेले आहे की कोणती त्यांची थेरीज आहे वगैरे हे त्यांनी विचारलेले आहेत. इथे दिलेले आहेत ऑप्शन वगैरे कोडिंग, आपण एका पेजवर उभं मावत नसल्यामुळे ते घेतलेले आहे, असं लक्षात ठेवा. पहा आता टी.एच. मार्शल, आता टी.एच. मार्शलचं त्याची थेरी काय, सिटिझनशिप अँड द सोशल क्लास, हे त्याचं उत्तर आहे 3 नंबर. हे तुम्हाला आता कसं आहे माहितीच असलं पाहिजे. आपण लेक्चरमध्ये पण घेतलेले आहे की त्याचे काही चार्ट किंवा त्या थॉमस पेन असतील, मिल असतील, हेगल असेल, ग्राम्सी असेल, या संदर्भामध्ये सविस्तर त्यांना टायटल करून आपण दिलेलीच आहेत वगैरे. PDF मध्ये असेल, माहिती असेल, त्यांना पुस्तकं कोणकोणती लिहिली आहेत. ओके, जसं आपण ते आता हे चॅप्टर कशावर प्रश्न आलेले आहे तर सिलेबसचा भाग आहे. आपल्याला हे पाश्चिमात्य विचारवंत आहेत बरं का. ओके, पाश्चिमात्य विचारवंतावर प्रश्न विचारलेले आहेत. ओके, सिलेबसच्या बाहेर एकही प्रश्न विचारला जात नाही, लक्षात ठेवा. ओके, आताचं उत्तर आहे 3 नंबर. आणि ह्याचं वैशिष्ट्य काय सांगू तुम्हाला, या 4 ऑप्शन मधला म्हणजे 4 जोड्यामधला एक जरी जोडी तुमची माहित असेल तुम्हाला तरी उत्तर येतं. हा MPSC किंवा बाकीच्या स्पर्धा परीक्षेसारखा हा पेपर नसतो की तुम्हाला काही ह्याच्यामध्ये एक पण जोडी आलं तर उत्तर येत नाही, 2 पण आलं तरी येत नाही, 3 यावं लागतं तेव्हा ते उत्तर येतं. ते स्पर्धा परीक्षेत इतर परीक्षेसाठी, इथं तसं नाही. तुम्हाला एक जरी माहित असेल तिथं 3 नंबरचा ऑप्शनच नाही डायरेक्ट, त्यामुळे डायरेक्ट 3 नंबर येतात. बाकी तुम्हाला करायची गरजच नाही कुठं काय असेल ते असेल तर. ओके, आता पहा, थॉमस पेनचा तुम्हाला एक कन्फर्म माहित आहे की थॉमस पेनचा द राईट ऑफ द मॅन हे पुस्तक तुम्हाला कन्फर्म माहित असणार. याचं कारण सांगतो, कारण स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना महात्मा गांधी माहित असतील तुम्हाला, तर महात्मा फुले यांच्या विचारावर थॉमस पेन यांच्या पुस्तकाचा प्रभाव होता. बरोबर, आगरकर यांनी सुद्धा यांच्यावर प्रभाव होता या पुस्तकाचा. त्यामुळे थॉमस पेन सर्वांना माहिती आहे की थॉमस पेनचं पुस्तक कोणतं आहे, द राईट्स ऑफ द मॅन हे पुस्तक आहे बरं का. स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे. आता मला सांगा, थॉमस पेनचं बीचं उत्तर एक आहे, इथं कुठं आहे बरं, बी नंबर इथं आहे बघा, बी इथं आहे, याचं उत्तर कुठं आहे, इथं आहे. तर एक जरी हे माहित असलं तरी तुम्हाला उत्तर गोल करता आलं असतं. म्हणून एक जरी माहित असेल जोड्याला तरी येतं. ओके, पुढे आता हा असा प्रश्न खूप मोठा दिसतो, तर तुम्हाला बरेच वेळेस असं काय होतं, मोठा दिसला की नाही तुम्हाला थोडंसं काय होतं, भीती वाटतं की प्रश्न कसा सोडवायचा, काय सोडवायचा वगैरे. त्यामुळे अशा मोठा प्रश्न आला ना की तुम्ही अजिबात त्याला घाबरायचं नाही, कारण काय होतं सोडवण्यासाठी तुम्हाला ते खूप इझी वगैरे असतं वगैरे, हे त्यामुळे तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे वगैरे. बरोबर, पहा ते काय म्हणते बघा, फिलॉसॉफिकली रॅडिकल्स या गटाचा आर्थिक सिद्धांत सुरुवातीपासून व्यापारमुक्त करण्याच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून प्रेरित झालेला आहे. आता फिलॉसॉफिकली रॅडिकल्सचा बरोबर आहे, त्याचं उत्तर हे पण बरोबर आहे. आता पुढचं बघा, उपयुक्तवादाच्या विचाराची मांडणी हे बेंथमच्या सुरुवातीच्या काळात द प्रिकमेंट्स ऑफ द गव्हर्नमेंट या पुस्तकात प्रतिपाद केलेले आहे, हे बरोबर आहे.
म्हणजे ए आणि बी दोन्ही बरोबर आहे, पण त्यांनी कारण दिलेले बघा, इथं वाक्य दिलंय आणि ह्याचं कारण हे आहे का असं विचारलंय. आता लक्षात ठेवा, ए आणि बी दोन्ही बरोबर आहेत, पण ए ह्याचं कारण स्पष्टीकरण दिलेलं आहे, तर चूक आहे, कारण ते नाही आहे. हे दोन्ही बरोबर आहेत, परंतु हे ह्याचं स्पष्टीकरण नाही, त्याचा अर्थ याचं उत्तर काय बी आहे, लक्षात ठेवा. ओके, बऱ्याच वेळेस हे असतं पण त्याचं उत्तर नाही आहे, त्याचं बी आहे, लक्षात ठेवा. ओके, पुढे आता इथले उदारमतवाद, रूढीवाद, समाजवाद, परदृष्टीवाद. आता इथं पण असंच आहे, तुम्हाला एक जरी उत्तर बरोबर आलं ना, एक जरी तरी उत्तर गोल करता येते. आता तुम्हाला सांगतो बघा, आता मला सांगायच्या मध्ये उदारमतवाद तुम्हाला नाही समजला एखाद्या वेळेस बरं का. आता रूढीवाद तर माहिती आहे, रूढी म्हणजे तुम्हाला माहिती आहे परंपरेने येणाऱ्या गोष्टी जी असतात ते रूढीवाद, अशी सर्वसामान्य व्याख्या करतो आपण, बरोबर का ना. आता रूढीवाद, आता मला सांगा रूढीवाद म्हणजे कशात आहे, मला संपूर्णतावाद आहे का नाही, समुदाय समता श्रमवाद आहे का नाही, तर परंपरा, जैविक समाज, उतरंड, मालमत्ता, बरोबर की नाही. उतरंड म्हणजे जशी चालत आलेली परंपरा आहे तशी रूढी, परंपरेनुसार चालत आलेली, त्याला रूढीवाद म्हणतो ना आपण. तर मला सांगा 3 नंबरचा ऑप्शन आहे, तर बीच्या नंबर पुढे 3 घेतलं. आता मला सांगा बीच्या नंबर पुढे 3 इथे कुठं इथं आहे. आता झालं ना, उत्तर संपलं, डायरेक्ट सांगा डी नंबरचं उत्तर आहे, तसं संपलं की नाही. त्यामुळे तुम्हाला एक जरी कोणता आलं ना त्यामध्ये, तरी तुम्हाला आरामात त्याचं उत्तर काय करतं, सोडवता येतं. ओके, त्यामुळे त्याला असं एवढं काही असं खूप आवड आहे. आता दुसरं आहे बघा, आता इथं लक्षात ठेवा उदारमतवाद, त्याला काय म्हणतात हे, बरोबर आहे की नाही. आता मला सांगा उदारमतवाद असेल तर आता उदारमतवादाला काय म्हणतात, स्वातंत्र्य, न्याय, विवेक आणि सहिष्णुता म्हणतात. त्याचा उत्तर काय नंबर 4 आहे. आता इथे 4 एकाच ठिकाणी आहे, झालं ना उत्तर गोल. कळलं तुम्हाला, ह्या बेसिक गोष्टी आहेत, त्यामुळं बऱ्याच गोष्टीला त्याचा फायदा होतो, त्यामुळे लक्षात ठेवा. पुढे बघा, प्रिझन नोटबुक्स या ग्रंथाचा खालीलपैकी लेखक कोण असे विचारले. प्रिझन नोटबुक्स या ग्रंथाचा खालीलपैकी लेखक. आता ही जी लेखकाची किंवा याची यादी जी आहे ना, तर आपण पेपरच्या 8 दिवस आधी तुम्हाला सर्वांसाठी फ्रीमध्ये तुम्हाला अपलोड करणार आहे यूट्यूब चॅनल किंवा आपल्या टेलिग्रामच्या चॅनलवर करणार आहे. तुम्ही ती PDF घ्या त्याच्याकडून आणि ती पाहून जा, कारण बरेच ग्रंथावर आपल्याला पुस्तकं येणार आहेत. कारण पेपर विचारण्याची ती पद्धत आहे आपल्याकडे. काय होतं, जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत, बरोबर का नाही, पाश्चिमात्य विचारवंत यांची ग्रंथ हे नेहमी विचारलेले आहेत, त्यामुळे तुम्हाला माहितीच असणं गरजेचं आहे. आता बघा प्रिझन नोटबुक्स हे माहितच पाहिजे आता डायरेक्ट, ह्याला काय असं टेक्निक डोकं वगैरे काय लावायचं नाही. तर डायरेक्ट कोण हे केलेलं आहे की अँटोनी ग्राम्सी यांनी हे पुस्तक लिहिलेले आहे. हे तुम्हाला असं काही त्याला पर्यायच नाही, त्याला ते डायरेक्टच माहित पाहिजे, तरच ते तुम्हाला सोडवता येतं. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणी ओके रेजेड ऑफ द अर्थ हे पुस्तक लिहिलं. विचारलं तुम्हाला पुस्तक, अजून एक विचारलं बघा, समजलं. आता या पुस्तकाचं नाव कोणी लिहिले असं त्यांनी विचारलंय, ते तुम्हाला माहितीच असलं पाहिजे, तरच ते काय होतं, सोडवता येतं. बघा या पुस्तकाचं कोणी लिहिलं, फ्रॉज फॅयन यांनी लिहिलेलं आहे, सी नंबरचं ऑप्शन. ओके, सी हे डायरेक्ट माहिती असणं गरजेचं आहे, कारण ह्याला पर्याय काही नसतं, पाठच म्हणजे माहितीच असणं गरजेचं आहे. पुढे नकारात्मक स्वातंत्र्याचा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडलेला आहे असं विचारले. नकारात्मक स्वातंत्र्याचा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडलेला आहे. आता कोण मांडलेलं नकारात्मक स्वातंत्र्य, तर हे जॉन स्टुअर्ट मिल यांनी मांडलेलं आहे, ए नंबरचं ऑप्शनच. ओके, मिलने मांडलंय, हे डायरेक्ट माहिती असलं पाहिजे. नकारात्मक स्वातंत्र्याचा सिद्धांत कोणी मांडला, जॉन स्टुअर्टनं मांडलं नाही, ग्रीननं मारलेलं नाही, बर्लिननं नाही, कार्ल पॉपरनं सुद्धा मारलेलं नाही. ओके, त्यामुळे ते तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पुढे खालीलपैकी कोणत्या विचारवंतानं सत्तेच्या उत्पादक परिणामावर भर दिलेला आहे. तो म्हणतो की सत्तेचे जे उत्पादक परिणाम आहे त्याच्यावर त्यांनी भर दिलेले आहे. तर तो खालीलपैकी कुठला विचारवंत आहे त्यांनी असं विचारले. बघा मार्क्स बद्दल तो नाहीये, कारण तो सत्तेबद्दल जास्त काही बोललाच नाही, तो असं वेगळ्या पद्धतीचं. ओके, लास्वेलनं सुद्धा बोललेला नाही, कारण लास्वेल हा नेहमी वसाहतवादावर बोलतानाच दिसतो. ओके, त्यामुळे तो येतच नाही. मिल नाही, मिल हा स्वातंत्र्याच्या संदर्भामध्ये जास्त बोलतो, त्यामुळे तो नाही. हा फुको आहे, लक्षात ठेवा, फुको ए नंबर, समजलं. पुढे खालीलपैकी कोणी युक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पनेच्या संदर्भात स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द प्रयोग केलेला आहे. तो काय म्हणतो की युक्ती स्वातंत्र्याच्या संकल्पना जे आहेत त्याच्या संदर्भात स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द त्यांनी प्रयोग केलेला आहे. तर खालीलपैकी कोण सांगितलेला आहे, तर लक्षात ठेवा स्वातंत्र्यासाठी जबरदस्ती हा शब्द प्रयोग खालीलपैकी कोणी केला असं त्यांनी विचारले. तर कोणी केला, रुसोने केलेला, लक्षात ठेवा. ओके, रुसो. पुढे पहा, आता खालीलपैकी कोणी डायरेक्ट माहित पाहिजे असं म्हटलेलं आहे की लोकशाही ही बहुसंख्याकाची हुकुमशाही होऊ शकतं, असं लक्षात ठेवलेलं आहे. म्हणजे जे बहुसंख्य लोक आहेत ना त्यांची ही हुकुमशाही होऊ शकतं असं खालीलपैकी कोणी म्हटलंय, लक्षात ठेवा. त्याचं नाव आहे ओके डी
टॉकविल यांनी म्हटलेले आहे. हेचं वाक्य लक्षात ठेवायचं, बी नंबरचं उत्तर आहे. यांनी कोण्या पुस्तकात म्हणलेले आहे, तर हे पुस्तकाचं नाव पण लक्षात ठेवा, डेमोक्रॉसी ऑफ अमेरिका. ओके, हे त्यांचं पुस्तक आहे. या ग्रंथामध्ये त्यांचा हा उल्लेख केलेला आहे त्यांनी, हे माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, पुढे आता पुढचा प्रश्न, जीवन, स्वातंत्र्य आणि संपत्ती हे हिरावून न घेता येणारं मानवाचं हक्क आहेत असं खालीलपैकी कोणी म्हटलेले आहे? पहा, लक्षात ठेवा, जॉन लॉकनं म्हटलेले. ओके, मानवी हक्क, नैसर्गिक हक्क. ओके, त्यामुळे कोणी म्हटलेले आहे? जॉन लॉकनं म्हटले. ओके, आता हे तुम्हाला मागच्या वेळेचा प्रश्न सांगतो का, की लोकशाहीमध्ये बहुसंख्यकाची हुकुमशाही येऊ शकतं, या संदर्भामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक मत होतं बरं का. लक्षात ठेवा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कारण ते कसं होतं, एकच धर्म एकच समाजाची संख्या जास्त असली की बहुसंख्याकाची हुकुमशाही येऊ शकतं असं बऱ्याच जणांना, आणि ते लोकशाहीला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होऊ शकतो आणि अल्पसंख्याकावर अन्याय होऊ शकतो, अशा पद्धतीची संकल्पना ती आहे. पुढे, आदिमान्यतेचा पेच प्रसंग ही संज्ञा मुख्यत्वे कोणाशी निगडीत आहे? आदिमान्यतेच्या संदर्भातली कोणती म्हणजे टर्मॉलॉजी आहे की ज्या संदर्भामध्ये ती आहे असं त्यांनी जे विचारलेले आहे वगैरे, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. कारण तो मान्यता, आदिमान्यता, सत्ता ह्या गोष्टी त्यामध्ये आपल्याला दिलेली आहे सिलेबसचा. हा ग्रामसी ए नंबरचा ऑप्शन. ओके, तर हा पेच प्रसंग त्याच्या संदर्भामध्ये आहे. पुढे, मार्क्सनी कोणाकडून द्वैतात्मक पद्धती स्वीकारून त्यामध्ये मूलभूत पुनर्रचना केलेली आहे त्या संदर्भामध्ये? तर कोणी कोणाबद्दल केलेली आहे? तर हेगलने केलेली आहे. लक्षात ठेवा, कोणी? हेगल. त्यापेक्षा मार्क्सच्या कोणाकडून ओके द्वैतात्मक पद्धतीचा स्वीकार करून त्याची पुनर्रचना केलेली आहे? हेगल. ओके, त्यानंतर पुढे, कोणी स्वातंत्र्याचे वर्णन कायद्याचे मौन असं केलेले आहे? असं त्या स्वातंत्र्याबद्दल बोलताना त्यांनी असं सांगितलं की असं कोणी आहे की त्याचं वर्णन करताना त्यांनी काय केलेले माहिती आहे की ते कायद्याचं मौन. ओके, म्हणजे लक्षात ठेवा, कायद्याचं मौन हे शब्द लक्षात ठेवायचं बरं का, कायद्याचे. तर कोणी केलेलं आहे? थॉमस हॉब्स केलेले. ओके, बी नंबर उत्तर माहिती असणं गरजेचं आहे, कारण त्यांनीच नकारात्मक स्वातंत्र्यावर भर दिलेली आहे बरं का. आता ही जे पाश्चिमात्य विचारवंत आहेत ना, यावर 10 प्रश्न फिक्स विचारले जातात. यावर आपण खूप डिस्कशन घेतलेले आहे आपल्या बऱ्याच लेक्चरमध्ये किंवा आपल्या रेग्युलर बॅचेसमध्ये वगैरे, त्यामुळे हे प्रश्न आपल्याकडे चुकता कामा नये. ओके, त्यांनी सामाजिक कराराचा सिद्धांत सुद्धा त्यांनी मांडलेला आहे बरं का, सामाजिक कराराचा सिद्धांत. ओके, आता त्यानंतर आपण पुढे जाऊ. ओके, आता हे सुरुवातीला प्राचीन म्हणजे पाश्चिमात्य विचारवंत जसे आहेत ना, त्याच्यावर 10 प्रश्न विचारण्यात आले होते. त्याच्या अगोदरचे 10 म्हणजे राजकीय विचार प्रक्रियेवर विचारण्यात आलेले, ते माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे बघा, आपण आतापर्यंत 20 प्रश्न पाहिले आहेत, हे लक्षात घ्या तुम्ही. ओके, 20 प्रश्न पाहताना आपण एक गोष्ट तुम्हाला लक्षात आली असेल की 20 प्रश्नामध्ये सुरुवातीला जे काही विचारण्यात आले होते की काय म्हणजे त्याला 10 प्रश्न होते आपले. बघा, लक्षात ठेवा, 1 ते 10 राजकीय विचार प्रक्रिया. ओके, आता त्याच्यानंतर बघा 10 ते 20 प्रश्न हे पाश्चिमात्य विचारवंतावर विचारले. लक्षात ठेवा बरं का, म्हणजे तुम्हाला अभ्यास करताना कशावर भर दिला पाहिजे लक्षात ठेवा. ही असाच पॅटर्न दरवर्षीचा पेपरमध्ये असतो, काय चेंजेस वगैरे होणार नाही. ओके, पुढे, आता भारतीय राजकीय विचार प्रक्रिया म्हणजे भारतीय राजकीय विचारवंत याच्यावर प्रश्न विचारले जातील. तर आता ते बघू आपण. आता हे सर्वांनाच आलं पाहिजे की महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली ग्वालियन टँक मैदानात मुंबईला भारत छोडो हा ठराव कोणत्या शहरात संमत करण्यात आला? तर मुंबईमध्ये करण्यात आला. हे माहितीच आहे आपल्याला, बरोबर की नाही, इतिहासातून म्हणजे पॉलिटिकल. कारण हे काय विचारला, कारण तुम्हाला माहित आहे महात्मा गांधी हे आपल्याला तुम्हाला वाटेल इतिहासाचा प्रश्न काय विचारला, तर हे भारतीय ओके भारतीय राजकीय विचारवंत, राजकीय विचारवंतामध्ये महात्मा गांधीचा उल्लेख आहे म्हणून विचारला. बऱ्याच जणांना प्रश्न पडला असेल की ही इतिहासाचा प्रश्न आपल्याकडे कसा काय आला, तर तसं येत नसतो. ओके, पुढे, मानवेंद्रनाथ यांनी 1919 ते 1920 मध्ये कोणत्या क्रांतिकारक
मार्क्सवादीने त्यांच्याबरोबर राजकीय चर्चा केलेली आहे असं त्यांनी विचारले. कारण त्यांनी माहिती आहे का तुम्हाला, लेनिन सोबत त्यांनी चर्चा केली होती. ओके, कोणी मानवेंद्रनाथ यांच्यावर दरवर्षी प्रश्न असतो. लक्षात ठेवा माझं वाक्य काय, मानवेंद्रनाथ यांच्यावर दरवर्षी प्रश्न असतो. लक्षात ठेवा, 1-2 प्रश्न फिक्स आहेत. रॅडिकल सोसायटी बद्दलच्या, ओके, त्यांच्या पक्षाबद्दलचे, त्यांचे विचारधारेबद्दल प्रश्न असतो. त्यामुळे ते करून ठेवा तुम्ही चांगलं. ओके, पुढे खालील व्यक्तीपैकी अभिनव भारत ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली, हे सर्वांनाच आलं पाहिजे. अभिनव भारत ही संघटना विदा सावरकर यांनी केली, बरोबर का नाही. मित्रमेळा, ओके, या संघटनेचं पुढे काय झालं, अभिनव भारत वगैरे या संघटना वगैरे आपल्याला माहिती आहे. त्यामुळे तुम्हाला माहिती असणं पाहिजे. कारण का, विदा सावरकर सुद्धा हे भारतीय राजकीय विचारवंतामध्ये आपल्याला सिलेबसला आहेत. लक्षात ठेवा, विदा सावरकर यावर फिक्स प्रश्न असणार आहेत. लक्षात ठेवा. त्यामुळे हे काय हे करतो, एकूण 10 प्रश्न हे भारतीय राजकीय विचारवंतावर असणार आहेत. ओके, पुढे खालीलपैकी कोणते जयप्रकाश नारायण यांच्या समुदायवादी लोकशाही या संकल्पनेचे पैलू आहेत असं विचारले. समुदायवादी, त्याच्यानंतर काय विचारले, कारण जयप्रकाश नारायण हे आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. लक्षात ठेवा बरं का, जयप्रकाश नारायण यांची विचारधारा वगैरे हे आपल्याला अभ्यासक्रमाला आहे. त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे वगैरे. आता बघा, विकेंद्रित राजकीय अर्थव्यवस्था त्यांनी बरोबर सांगलेलं आहे. स्पर्धात्मकता ही नाही सांगितलं त्यांनी कधीच समुदायवादी लोकशाहीमध्ये. ओके, त्याच्यानंतर सहेतुक सत्ता अवधान प्रक्रिया ती सांगितलेली आहे. हित संबंधाचा मेळ सुद्धा त्यांनी सांगितलेला आहे. स्पर्धात्मक आहे नाही, हे चूक आहे. त्यामुळे ह्याच्यातला बी कट करून टाकून द्यायचं बरं का. इथं बी कटलं डायरेक्ट, बरोबर का नाही. मग आता मला सांगा, बी कटलं तर राहिलं काय, ACD, ह्याचं उत्तर सी आहे. लक्षात ठेवा. त्यामुळे वाचताना शांतपणे वाचायचं. आपल्याकडे 2 तास आहेत पेपरमध्ये, गडबड करून काही लवकर पेपर सोडून तिथं काय गोल्ड मेडल मिळणार नाही आपल्याला. 2 तासाचे शेवटच्या क्षणापर्यंत प्रश्न अतिशय शांतपणाने सोडवायचा, कारण आपल्याला परीक्षेत पास व्हायचं. लक्षात ठेवा. मग नंतर मग 1 मार्काने गेलं, 2 मार्काने गेलं, हे काही सांगायचं नसतं. नापास हा नापासच असतो. त्यामुळं हे फक्त आपल्या स्वतःच्या समाधानी असतं. मी फक्त 1च मार्काने गेलो, 1 मार्काने जाणं म्हणजे 1 वर्ष वाया घालण्यासारखं आहे. त्यामुळे ही संधी तुम्ही अजिबात गमावू नका, कारण आपल्याला परीक्षेत सेट परीक्षा पास होण्यासाठी. ओके, खालीलपैकी कोणतीही फुटीरवादी चळवळ नाही असं विचारलेलं आहे. कोणतीही फुटीरवादी चळवळ. आता फुटीरवादी चळवळ म्हणजे काय असतं माहिती आहे का, कारण फुटीरवादी चळवळ म्हणजे त्या राज्यामधील एखादा मुद्दा घेऊन तिथं फुटीरता निर्माण करणं, तिची विरोध करणं, त्या गोष्टीला त्याला फुटीरतावादी म्हणतात वगैरे. जसं जम्मू काश्मीरमध्ये अनेक फुटीरतावादी संघटना आहेत, तुम्हाला माहित असेल. तर तिथं त्यापैकी त्या संघटनेपैकी जे असतात त्याला फुटीरतावादी वगैरे म्हणतात. जसं जम्मू काश्मीर असेल, आसाम असेल, मणिपूर असेल, इथं फुटीरतावादी आहेत. पण ह्याच्यात ते काय विचारले, नाही विचारले. आता मला सांगा, जम्मू काश्मीर लिबरेशन फ्रंट आहे बरं का, हे कुठं आहे, जम्मू काश्मीर मधली फुटीरवादी संघटना आहे. म्हणजे हे याचा अर्थ आहे. उल्फा कुठं आहे, ही आसाम मधली आहे, बरोबर का नाही. हे PL म्हणजे ही मणिपूर मधली आहे. ओके, आणि नक्षलवाद कुठली फुटीरवादी संघटना आहे का, नाही आहे. ते स्वतःची त्यांची वेगळी मागणी आहेत नक्षलवादांच्या. त्यामुळे हे नाही. आपल्याला विचारलं काय, नाही विचारलं, याचा उत्तर काय, D. हे असं माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला. ओके, पुढे खालीलपैकी कोणी काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह सुरू केला. ओके, आता कोणी सुरू केला, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सुरू केलेला काळाराम मंदिर वगैरे, बरोबर. त्यामुळे तुम्हाला माहिती असले पाहिजे, कारण सिलेबसला येत आपल्याला. त्यामुळे उत्तर C. ओके, बेसिक आहे, तुम्हाला सहज येऊ शकते ते. खालीलपैकी कोणतं वर्तनवादोत्तरवादाचं वैशिष्ट्य आहे असं त्यांनी सांगितले. खालीलपैकी कुठलं हे वर्तनवादाचं वैशिष्ट्य वगैरे आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. पुढे काय बघा, रिलेव्हन्स हे उपयुक्तवाद हे त्याचं वैशिष्ट्य आहे. ओके, पुढे खालीलपैकी कोणत्या संघटनेबरोबर पेरियार व्ही रामास्वामी हे संबंधित आहे. कारण आपल्या अभ्यासक्रमाला भारतीय राजकीय विचारवंतामध्ये पेरियार व्ही रामास्वामी हे आपल्याला सिलेबसला आहेत, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. पेरियार व्ही रामास्वामी हे लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना वाटतं हिस्ट्रीचा प्रश्न आहे, तर नाही. लक्षात ठेवा, त्यांनी कोणत्या ह्याच्याशी संदर्भात आहेत असं विचारले. बघा, त्यांनी आत्मसन्मान चळवळ उभा केलेली आहे. इथे इंग्लिशमध्ये वाचायचं, सेल्फ रिस्पेक्ट मुवमेंट हे सुरू केलेली आहे, बरोबर आहे. जस्टिस पार्टी सुद्धा त्यांनी उपस्थित केलेली आहे, म्हणजे निर्माण केलेली आहे. का, म्हणजे मद्रास ते प्रांत होता, तिथं अनेक गोष्टीला चुकीच्या गोष्टी घडत होत्या. त्यामुळे त्यांनी ते स्वतःची पार्टी उभा केली. ओके, द्रविड कळवण आपण पाहिलेले, DMK आताचा पक्ष, त्या पक्षाशी सुद्धा ते संबंधित आहेत. होम रूलच्या चळवळीच्या संदर्भात आहेत का, तर नाहीत. कारण मद्रासमध्ये पेरियार रामास्वामीने होम रूल चळवळीला विरोध केला होता. त्यामुळे हे उत्तर तुझं येत नाही. म्हणजे D कटलं.
राहिलं उत्तर ए बी सी, सी उत्तर. ओके. त्याच्यानंतर पुढे आगणसूत कोणत्या ग्रंथात समाविष्ट आहे? आगणसूत म्हणजे पाली भाषेतलं, नंतर बौद्ध साहित्यामधला तो प्रकार आहे वगैरे, त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे तुम्हाला, त्या संदर्भात ते विचारलेलं आहे वगैरे. ओके. पुढे बघा कशाला आगणसूत हे कोणत्या ग्रंथात आहे? तर दिघनिकाय याच्यामध्ये आहे ते. ए उत्तराचं बरोबर आहे. त्रिपिटक हा बौद्धांचा ग्रंथ आहे, धर्मग्रंथ आहे बुद्धांचा, बरोबर का, धर्मग्रंथ. ओके. हे विनय पिटक म्हणजे कोणते नियम असावे, नियम असावे ह्याच्याबद्दल दिलेले, हे लक्षात ठेवा. याचं उत्तर ए आहे. ओके. पुढे बौद्ध साहित्यात सुत म्हणजे काय? बौद्ध साहित्यात त्यांनी विचारले सुत म्हणजे काय त्यांनी विचारले. तर बघा बौद्ध आणि संजय यांच्यातील वाद चूक आहे. भारद्वाज आणि वशिष्ठ या दोन ब्राह्मणाशी बौद्धांनी केलेली चर्चा त्याच्यामध्ये ते दिलेले आहे, लक्षात ठेवा. आणि ह्या सुतामध्ये कमीत कमी 10,000 प्रवचन हे गौतम बुद्धाने सांगलेले आहेत बरं का त्यामध्ये. त्यामध्ये, त्यामुळे ही त्याचं उत्तर आहे. पुढे कोणत्या साम्राज्यवादी राष्ट्राच्या सर्वाधिक वसाहती कोणत्या होत्या? ते पुढे कट झाले बरं का, हे वसाहती आहेत पुढे इथं वसाहती होत्या. तुम्हाला माहिती आहे ग्रेट ब्रिटनच्या सर्वाधिक जास्त वसाहती होत्या, हे लक्षात ठेवा. ओके. याचं उत्तर आहे. ओके. पुढे वसाहतवाद विरोधी चळवळीत सहभागी झालेल्या कोणत्या नेतृत्वानी झांबियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणून 1964 ते 1991 पर्यंत त्यांनी कार्य केलेले आहे असं त्यांनी विचारलेलं आहे. तर कोणी कार्य केलेले आहे तर त्यांचं नाव विचारले डायरेक्ट तिथल्याच वगैरे, तर ते माहीत असणं गरजेचं आहे तुम्हाला. केनेथ कोंडा हे होते बघा. आता हा प्रश्न का विचारला माहिती आहे का? कारण हा प्रश्न 2019 मध्ये चर्चेत राहणार आहे. ओके. चर्चेत होता म्हणून तो विचारला. ओके. आता बघा याच प्रश्नाला धरून आता का प्रश्न विचारला? कारण लक्षात ठेवा आंतरराष्ट्रीय परराष्ट्र धोरण हा आपल्याला अभ्यासक्रमाचा भाग आहे कोणत्या सेटसाठी, म्हणून तो प्रश्न विचारण्यात आलेले. ओके. पुढे पहा. आता बघा वसाहतवाद विरोधी चळवळी खालीलपैकी कोणते नेतृत्व सहभागी नव्हतं असं विचारलंय त्यांनी. बघा जिथं जिथं वसाहतवादीची चळवळी होते तिथं तर खालीलपैकी कोण नव्हतं असं त्यांनी विचारलेलं आहे बरं का. तर आता लक्षात ठेवा कोण होतं, लक्षात ठेवा. हे डॅनियल लुसुला बघा महात्मा गांधी यांनी वसाहतवादाला विरोध केलेला आहे ते माहिती आहे तुम्हाला, बरोबर. हे केनेथ कोंडा हे झांबियाचे पंतप्रधान होते, आताच पाहिलं आपण राष्ट्रीय, बरोबर आहे का नाही. हे हॅरी कुपन हा MP होते तिथले त्या देशाचे. नंतर डॅनियल लिसुला यांनी मात्र त्याच्यामध्ये कधी सहभागी नोंदवलं नाही, त्यामुळे याचं उत्तर डी आहे. ओके. खालीलपैकी गैर लोकशाही राजवट ओळखा, म्हणजे गैर लोकशाही राजवट ओळखा म्हणजे नॉन डेमोक्रेटिक ते असलेली त्या ठिकाणचं राज्य वगैरे ओळखा असं त्यांनी विचारले. आपल्याला माहित आहे न्यूझीलंडमध्ये लोकशाही आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे, डेन्मार्कमध्ये आहे, क्युबामध्ये नाही. ओके. ह्याच्यात गैर लोकशाही राजवट इथे आहे क्युबा. पुढे खालीलपैकी कोणत्या राज्यात लोकशाहीकडून सुदृढ लोकशाहीकडे संक्रमण झालेले दिसून येतं? कोणत्या देशाकडून कोणत्याकडे? तर पहा लक्षात ठेवा केनियामध्ये कधी झालं नाही, तुम्हाला माहित आहे. आफ्रिकेमध्ये नेहमी वाद असतात वगैरे तिथं, कारण तिथं सत्ता स्थिर नसते कधी. उरुग्वेमध्ये नाही. पाकिस्तानमध्ये तुम्हाला माहिती आहे सतत बदलते. आता मला इथं लक्षात ठेवा इथं सुदृढ लोकशाही विचारलंय. आता एवढ्या याच्यामध्ये सुदृढ कोणता देश असेल तर भारतच ना, बरोबर की नाही. म्हणून उत्तर भारत आहे, लक्षात ठेवा. म्हणजे प्रश्न सोडवताना थोडं शांत सोडायचं. बघा पाकिस्तान डायरेक्ट कट होते. आता केनियामध्ये कधी आहे का? नाही. आफ्रिकेतला हा उरुग्वे नाही देश छोटा, तिथं पण नाही. म्हणून भारत हा सुदृढ लोकशाहीकडे प्रवेश करताना आपण दिसतोय, म्हणून स्वतःच्या देशावर आपण विश्वास ठेवला पाहिजे, लक्षात ठेवा बरं का. आता खालीलपैकी चुकीचं विधान ओळखा असं त्यांनी विचारले. चुकीचे विधान ABCD दिलेले आहे. चुकीचे विधान सांगा. आता मला सांगा नव सामाजिक चळवळी हे मानवी हक्काच्या प्रश्नावर लक्ष केंद्रित करतात. आता नव सामाजिक चळवळी म्हणजे ज्या नव्यानं सामाजिक चळवळी निर्माण होणार आहेत तर हे लेटेस्ट इश्यूवर निर्माण होणाऱ्या चळवळी आहेत, त्यामुळे त्याच्यात येणारच ना. मानवी हक्का जर कुठं गडबड होत असेल तर नव्या सामाजिक चळवळी उदयाला येताना दिसतात, त्यामुळे बरोबर. समलिंगी चळवळीला नव सामाजिक चळवळ म्हणतात, बरोबर आहे, कारण त्यांना पण मानवी हक्क असला पाहिजे, त्यांना पण अधिकार असला पाहिजे, या संदर्भामध्ये चळवळ होताना दिसतं ती, बरोबर. 3 नंबर नव सामाजिक चळवळी 1960च्या मध्यावर म्हणजे जेव्हा औद्योगिक अर्थव्यवस्थेच्या उत्तरार्धात उदयाला, ती बरोबर आहे. आता बघा 4 प्राण्याच्या हक्काच्या चळवळीला
नव सामाजिक चळवळी म्हणता येणार नाही, कारण त्या मानवी हक्काच्या संबंधात नाही. चूक आहे, कारण मानवी प्राण्याचे हक्क सुद्धा हे नव चळवळीला अटॅच करणारे असतात, कारण त्यांच्या भावना, त्यांची अधिकार, त्यांचा प्राणी, जसं आपण म्हणतो बघा, एका ठिकाणी कुत्र्याला वगैरे कुठं मारताना वगैरे त्यांच्यावर हल्ला झाला, कोणत्या प्राणी त्याच्यावर झाला, की आपण नव्या सामाजिक चळवळी रस्त्यावर उतरताना दिसतात की मुक्या प्राण्यावर अन्याय का करतात, तर हे सुद्धा नव सामाजिक चळवळ आहे. ते तर चूक विचारलंय, त्यामुळं त्याचं उत्तर डी. खालीलपैकी कोणती चळवळ ही नव चळवळ नाही असं विचारले. आता मला सांगा, स्त्रियाबद्दलचा जर अन्याय झाला तर ती चळवळ उभा टाकते, त्याला नवच म्हणतो ना आपण, नव चळवळ आहे. परिसृष्टी म्हणजे पर्यावरण हल्ला झाला, चिपको चळवळ असेल, नवीन नवीन जे हक्क चळवळ असेल, अशा नवीन पर्यावरणाबद्दलच्या चळवळी निर्माण झालेल्या आहेत. मुंबईमध्ये आर्याच्या संदर्भामध्ये जंगल तोडताना तिथं चळवळ झाली, त्याला नव चळवळ म्हणतो आपण, ती चळवळ. समलैंगिकीच्या संदर्भात चळवळ आहे, ती सुद्धा नव आहे, बरोबर की नाही. जे नवं दिसतं ना ती चळवळी. आता शेतकरी चळवळ मला सांगा, इंग्रज काळापासून आपण शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आंदोलन करतो, म्हणून शेतकरी चळवळ ही नव चळवळ नाही, ती चळवळ आहे पण नवी चळवळ नाही. म्हणून उत्तर डी, त्याचं उत्तर डी. शेतकरी चळवळ ही नव चळवळ मध्ये येत नाही. पुढे, खालीलपैकी कोणत्या राजकीय व्यवस्थेत बहुपक्षीय पद्धती आहे असं विचारलंय, कोणत्याच्यामध्ये मला सांगा. USA मध्ये बहुपक्षीय म्हणजे एकापेक्षा जास्त पक्ष, बरं का, एकापेक्षा किंवा दोनपेक्षा अधिक पक्ष असणं. आता US मध्ये दोनच पक्ष आहेत, ओके, रिपब्लिकन आणि डेमोक्रॅटिक असे दोनच पक्ष आहेत या ठिकाणी. ग्रेट ब्रिटन मध्ये दोनच आहेत, हुजूर पक्ष आणि तिथला एक पक्ष सत्ताधारी पक्षातला, दोनच पक्ष तिथे आहेत. फ्रान्समध्ये मात्र अनेक पक्ष आहेत, बरं का, त्यामुळे हे तुम्हाला माहित असलं की इथं बहुपक्षीय पद्धत आहे, ओके, बहुपक्षीय पद्धत आहे. इथं ऑस्ट्रेलियामध्ये तर फक्त 3च आहेत, आता एक नवीन झाला, आधी 2च होते, त्यामुळे हे पण उत्तर नाही, याचं उत्तर डी आहे, सी, सॉरी, फ्रान्स आहे, बरं का. पुढे, खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य शुम्पीटर यांच्या सहभागी लोकशाहीच्या अभिजनवादी प्रारूपाचं वैशिष्ट्य नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. कोणतं वैशिष्ट्य नाही त्या संदर्भात त्यांनी विचारलेलं आहे. मोठा राजकीय विचारवंत आहे, 2-3 वेळेस ते प्रश्न विचारून गेलेले त्या संदर्भामध्ये, ओके, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे वगैरे, ओके. पहा, नाही विचारले, आधी शब्द लक्षात ठेवायचा, नाही. सामान्य लोकांच्या राजकारणासंबंधी हुशारीने निर्णय घेण्याची क्षमता नसतं, बरोबर. लोकशाहीमध्ये प्रत्यक्ष सत्ता ही अल्पसंख्याक अभिजनाच्या हातात असते, बरोबर आहे. लोकशाही म्हणजे अभिजन आणि लोक यांच्यातील स्पर्धा होय, चूक आहे, स्पर्धा वगैरे काही नसते, त्यामुळे उत्तर सी येतं डायरेक्ट. लोकशाहीमध्ये नागरिकाची भूमिका हे मतपेटीद्वारे व्यक्ती किंवा पक्षाची निवड करणं इथून सुरू होते आणि तिथंच संपते, ओके. म्हणून त्यांचं असं म्हणणं आहे की जनतेचं राज्य नसून ते सत्ता मिळवण्यासाठी नेत्यामध्ये लागलेली रस्सीखेच आहे असं त्याचं म्हणणं आहे, ओके. कोणाचं? शुम्पीटरचं. त्यामुळे ती माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला, ओके. बघा, आता इथं पण अजून ते दिलेलं आहे, हे तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, कारण इथं पण अजून सांगलंय तुम्हाला, इथं जोडी लावायला तुम्हाला जमलं की तुम्हाला बरोबर उत्तर काढता येतं. याच्यापैकी कोणती बी एकच जोडी जर तुम्हाला बसली तरी पण ते तुम्हाला निश्चितपणे तुम्हाला काय होतं, सोडवता येतं, हे लक्षात ठेवा. त्यामुळं याच्यात काय अवघड वगैरे काहीच असं नाही वगैरे, आता लक्षात ठेवा. आता वंशानुगत तत्व असं खालीलपैकी कुठं आहे त्यांनी सांगितलेलं आहे. बघा, आता ही झारशाही, आता थोडं अवघड जातं तुम्हाला, आता याचं सोपं सांगतो तुम्हाला. ओके, अथेन्स मधील लोकशाही, आता त्यांनी विचारलं की अथेन्स मधली लोकशाही कशा संदर्भात आहे, तर तिथं बहुसंख्यावाद वगैरे होता, ओके, अथेन्स मध्ये. आता ही जोडी परफेक्ट माहिती आहे, त्यामुळे आता डीचं उत्तर 2 माहित असणं गरजेचं आहे, त्यामुळे उत्तर डायरेक्ट असं चौथ्याचं बी वगैरे येतं, त्यामुळे याचं 1 नंबरचं ऑप्शन आहे, लक्षात ठेवा. भाषा बदल शासनाला सल्ला देण्यासाठी टिंबटिंब ही समितीची नेमणूक करण्यात आलेली आहे. हे सीताकांत महापात्रा यांची समिती नेमण्यात आली होती बघा सरकारकडून. कशासाठी समिती नेमली होती? कारण जे 8वी अनुसूची आहे, आता हा पेपरला प्रश्न विचारून गेले बरं का, भाषा संदर्भातली कोणती अनुसूची आहे, ही 8वी अनुसूची आहे, लक्षात ठेवा. पुढे चालून तुम्हाला हेच त्यासाठीच अभ्यास करायचा, अनालिसिस पेपर का करायचा आता लक्षात सांगतो. हे काय विचारलंय, भाषा बदल शासनाला सल्ला देण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली होती, हे बरोबर आहे की नाही? तर ही 8वी अनुसूची आहे, तर या 8वी अनुसूची संदर्भामध्ये ही समिती स्थापन केली होती. सीताकांत महापात्रा हे ओडिसा जे राज्य आहे तिथले प्रसिद्ध कवी आहेत, ज्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला, साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला, हे काही विचारत नाही पण लक्षात ठेवा. तर हे सीताकांत महापात्रा यांची समिती आहे. या 8व्या अनुसूचीमध्ये अजून कोणत्या भाषा ऍड करता येतात का, त्या संदर्भामध्ये ही समिती स्थापन करण्यात आली होती, बरोबर. आता तुम्हाला टेन्शन आलं असेल भाषा संदर्भात इकडे काय विचारलं, कारण 8वी अनुसूची भारतीय राज्यघटनेचा भाग आहे आणि तो आपल्या सिलेबसचा भाग आहे, त्यामुळे ते विचारण्यात आलेले, लक्षात ठेवा, ओके. 8वी अनुसूची.
आता हे 2003ला ही समिती स्थापन करण्यात आली बरं का. 2003ला ही समिती स्थापन केली आणि 2004ला यांनी रिपोर्ट पण देऊन टाकला या समितीने. आता हे जे सीताकांत महापात्रा होते ना, हे ओडिसा जे राज्य आहे तिथले प्रसिद्ध कवी वगैरे आहेत. ओके, यांच्या अध्यक्षतेखाली ती समिती स्थापन करण्यात आलेली आहे. हे लक्षात ठेवा. कशासाठी करण्यात आली? हे 8व्या अनुसूचीमध्ये हे करण्यासाठी. आता पुढचा प्रश्न, टिंबटिंबा हा करार पंजाबमधील दहशतवाद आटोक्यात आणण्यासाठी झाला. राजीव आणि लोगोवाल यांच्यामध्ये झालेला. ए नंबरचा ऑप्शन आहे. डायरेक्ट माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, पुढे, ऑल आसाम स्टुडंट युनियनच्या स्थलांतर डायडॅश विरोधी चळवळीचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेले आहे असं विचारले. त्यांचं नाव आहे प्रफुल्ल महत. ओके, आसाम. आता आसामवर यावेळी 2 प्रश्न आले आहे प्रश्नपत्रिकेत. कोणकोणता आले? जी उल्फा नावाची तिथली संघटना आहे त्या संदर्भात जोड्या लावला सुद्धा आलेले, बरोबर की नाही. त्यामुळं असे प्रश्न एकमेकाला कनेक्ट करताना आपल्याला दिसतात आणि ते येत असतात, त्यामुळे माहिती असणं गरजेचं आहे. ओके, पुढे, टिंबटिंब या कलमाच्या सततच्या वापर किंवा गैरवापरामुळे केंद्र आणि राज्य संदर्भात अंतर निर्माण झालेले आहे. आता हे कशावर प्रश्न आला माहिती आहे का? हा प्रश्न हे आणीबाणीवर संदर्भात आलेले आहे. आणीबाणी हा भारतीय राज्यघटनेचा भाग आहे, आपल्याला सिलेबसचा आहे. आता आणीबाणी हे किती प्रकारचे असतात ते माहिती असणं गरजेचं आहे. 3 प्रकारच्या आणीबाणी असतात, आपल्याला माहिती आहे, बरोबर का नाही. आता त्याच्यामधली जी ही आणीबाणी आहे आपल्याला, तर ह्या आणीबाणीवर तो प्रश्न विचारण्यात आलेला आहे. आता हे 356 आणीबाणी म्हणजे काय? तर ह्याला राज्य आणीबाणी सुद्धा असं म्हणतात. ओके, राज्य आणीबाणी. दुसरं कोणती म्हणतात? आणि ह्याला राष्ट्रपती राजवट म्हणतात, बरोबर की नाही. म्हणजे एखाद्या राज्यामध्ये तिथलं सरकार वगैरे पाडून टाकायचं असेल किंवा तिथले मतभेद दूर हे करायचे असेल तर हे 356 लागू केलं जातं. ओके, 356 हे आणीबाणीच्या संदर्भात प्रश्न विचारले, लक्षात ठेवा. कशाबद्दल विचारलंय? आणीबाणी. ओके, 352 तुम्हाला माहिती आहे, राष्ट्रीय आणीबाणी, बरोबर का नाही. आता कोण लागू करतं, कसं लागू केलं जातं, कॅबिनेटची मंजुरी लागतं का, 1 महिन्यासाठी लागतं का, हे सर्व डिटेल आपण बऱ्याच व्हिडिओमध्ये घेतलेले आहे, ते तुम्ही पाहू शकता आणि किंवा आपल्या बॅचेसच्या लेक्चरमध्ये पण ते सांगलेले आहे. ओके, पुढे, खालीलपैकी कोणती जोडी बरोबर नाही असं विचारलंय. आता तुम्हाला डेट माहित पाहिजे. आता बघा कसं आहे, बाबरी मशीद 1992ला पाडण्यात आली, बरोबर आहे. बरोबर नाही विचारलं बरं का. खाजाऊ म्हणजे काय म्हणते, जागतिकीकरण, उदारीकरण हे आहे ना, ते धोरण कधी राबवण्यात आले? म्हणजे 1991ला, बरोबर. माहिती अधिकार कायदा 2005चा, RTI टाकायचं 5ला, बरोबर. इंदिरा गांधी यांची हत्या 1985 दिली, तर चूक आहे. तर 1984ला त्यांची हत्या झाली होती, बरोबर. याचं उत्तर डी आहे, असं असतं ते, बरोबर का नाही. पुढे, राज्याची पुनर्रचना टिंबटिंब आयोगाच्या शिफारशीनुसार करण्यात आलेली आहे असा प्रश्न विचारलेला आहे. कोणत्या ह्याच्यानुसार करण्यात आली? तर पहा, फजल अली हे आयोग आहे बरं का, असं आहे, फजल अली. ओके, ह्याच्यामध्ये अजून 2 सदस्य होते, हे बी तुम्हाला सांगतो. 2 सदस्य, ओके, 2 सदस्य होते. एक पणीकर आणि दुसरा कुजरू, हे 2 सदस्य होते. यांनी हे भाषा संदर्भात म्हणजे भाषेचं पुनर्रचना करण्यासाठी वगैरे ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे, हे माहिती असणं गरजेचं आहे. आता त्याच्या खाली अजून एक दिलेली आहे बघा, दार नावाची, ही पण समितीच आहे बरं का, हे आयोग आहे दार. आता हा जो दार आहे हे पण सांगतो तुम्हाला. हा दार आयोग जो आहे ना, भाषिक तत्वावर राज्याची निर्मिती करता येतं का या संदर्भामध्ये तो काय करण्यात आलेला आहे, स्थापन करण्यात आला होता. पण त्यांनी काय केलं माहिती आहे का? त्यांनी केलं की प्रशासकीय हा निकष असावा आणि या निकषावर राज्य निर्माण करण्यात यावं अशी त्यांनी मागणी केली, की भाषिक तत्वावर न करता. हा कधी आयोग स्थापन झाला? हा 1948ला स्थापन करण्यात आलेला आयोग आहे. कोण? हा दार. आणि डिसेंबर 1953ला, हे काय सांगतो कारण हे जर विचारलं तुम्हाला इसवी सननुसार तर हे माहिती आहे पाहिजे. हा 53ला केलेला आहे फजल अली, हा 48ला केलेला आहे दार आयोग, हे माहिती पाहिजे, गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा दुसरं आहे सरकारी आयोग, इथे दिले बघा सरकारी, हे सुद्धा महत्वाचं, जर विचारलं तर माहिती असलं पाहिजे. सरकारी आयोग. ओके, आता हे कशासाठी स्थापन करण्यात आलं? तर केंद्र आणि राज्य यांच्यातील संबंध कसे असले पाहिजे वगैरे या शिफारशीसाठी वगैरे म्हणून त्यांनी हे स्थापन करण्यात आलेले आहे वगैरे 1983ला. कारण जर त्यांनी विचारलं सिक्वेन्स की बाबा उतरत्या क्रमाने लिहा वगैरे तर माहिती असलं पाहिजे, सरकारी कमिशन वगैरे. त्याच्यानंतर मंडल आयोग, हे मंडल आयोगावर प्रश्न विचारण्यात आले बरं का 2024, 22, 21 मध्ये, त्यामुळे ते सांगतो. म्हणून आता इथं जर तुम्हाला मंडल आयोग माहिती असलं तर तुम्हाला ते पुढच्या 2024-25 मध्ये जे विद्यार्थी दिलेत त्याच्यासाठी सोपं गेलं असतं. म्हणून लक्षात ठेवा कधी. आता मंडल आयोग कशासाठी स्थापन झालं होतं की ओबीसी
लोकांच्या समुदायामध्ये जे आरक्षण देण्यात आलं होतं बीजेपी सरकारने, ते म्हणजे भारतीय जनता पार्टीनं 1979 मध्ये, तारीख पण सांगतो, 1979 मध्ये हे मंडल आयोगाची स्थापना करण्यात आली. त्यामुळे अभ्यास करताना असं तुम्ही तिथे अनालिसिस करून जर केलं तर तुम्हाला सहज प्रश्नपत्रिका सोडवता येतात आणि चांगल्या रीतीने मार्क पण तुम्हाला ते घेता येतात. ओके, पुढे खालीलपैकी कोणता द्रविड पक्ष नाही म्हणले. आता द्रविड पक्ष लक्षात ठेवा, हा द्रविड जो पक्ष आहे ना हा साऊथ मध्ये आहे, बरोबर का नाही. आता भारताचा नकाशा असा आहे तर तुम्हाला लक्षात ठेवा, आता हा जवळपास साऊथ मध्ये सर्वाधिक जास्त हा पक्ष असणार आहे, त्यामुळे लक्षात ठेवा. ओके, आता पहा द्रविड कळगाव हे तुम्हाला माहित आहे, हा साऊथ मध्ये आहे, तामिळनाडूमध्ये. मरुमलजी द्रविड मग हा सुद्धा तामिळनाडूमध्ये आहे. तेलंगणा राष्ट्र समिती हा कुठला लक्षात ठेवा तुम्हाला, हा 2001 मध्ये स्थापन झालेला पक्ष आहे. कशासाठी स्थापन झाला की आंध्र प्रदेशामधून, ओके, आंध्र प्रदेशामधून स्वतंत्र तेलंगणा आम्हाला द्या या मागणीसाठी म्हणून हा पक्ष स्थापन करण्यात आला, ज्याचं नाव आहे तेलंगणा राष्ट्र समिती. तेलंगणासाठी हे 2001 मध्ये आलेले आहे. याचा संबंध द्रविड पक्षाशी नाही, म्हणून याचं उत्तर सी आहे, लक्षात ठेवा. तर अजून बघा अण्णा द्रमुक पक्ष हा सुद्धा तामिळनाडू मधला आहे, बरोबर की नाही, त्यामुळे हे पण बरोबर आहे. तिने विचारले कोणता नाही, तर हा तेलंगणा राष्ट्र समिती 2001 मध्ये स्थापन करण्यात आलेला पक्ष आहे. त्या पक्षाचे प्रमुख कोण आहेत कारण ते पण माहिती असणं गरजेचं आहे. ओके, चंद्रशेखर राव हे त्याचे संस्थापकीय अध्यक्ष आहेत, लक्षात ठेवा. आणि हेच पुन्हा पहिले मुख्यमंत्री झाले बरं का तेलंगणाचे. ओके, त्यांनी पुन्हा नाव बदलून टाकलं या पक्षाचं, त्यांनी पुन्हा काय केलं, BRS केलं, भारत राष्ट्र समिती असं त्या पक्षाचं नाव बदललं. आता हे काय लिहून दिलं मी तुम्हाला, तर आपल्याला राजकीय पक्ष या संदर्भामध्ये प्रश्न विचारला जातो, हा सिलेबसचा भाग आहे आपल्या आणि विचारून गेलेले अगोदर, त्यामुळे ते पण माहिती असणं गरजेचं, म्हणून मी ते लिहून दिलं तुम्हाला. ओके, पुढे खालीलपैकी कोणत्या जातीचं अलीकडच्या काळात राखीव जागासाठी संघटन झालेलं नाही असं त्यांनी विचारलेलं आहे. बघा कोणत्यासाठी, आता तुम्हाला माहिती आहे उत्तर भारतामध्ये जाटाने खूप मोठं आंदोलन केलं होतं, त्यामुळं त्यांना आरक्षणासाठी राखीव ह्याच्यासाठी केलं नाही विचारले. पाटीदार समाजानं सुद्धा गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं, बरोबर. ह्या पाटीदारच्या आंदोलनामधून हार्दिक पटेल नावाचं एक नेतृत्व पुढे आलं होतं, तुम्हाला माहित असेल, बरोबर का नाही. मराठा समाजामधून जसं आता जरांगे पाटील वगैरे आहेत ते पुढे आलं, म्हणजे राखीव जागासाठी आम्हाला ओबीसी मधून स्वतंत्र आरक्षण द्या किंवा ओबीसी मध्ये आम्हाला आरक्षण मिळावं, कारण आम्ही स्वतः कुणबी मराठा ओबीसीच आहेत असं म्हणून ते पुढे नेतृत्व आलं, त्यामुळे हे पण बरोबर आहे. माळी समाजानं असं राखीव जागेसाठी कधी आंदोलन नाही केलं की आम्हाला सेपरेट कोटा द्या, राखीव जागेसाठी द्या, असं आंदोलन कधी झालेलं नाही, त्यामुळे उत्तर डी आहे, लक्षात ठेवा 48. पुढे टिंबटिंब ही भारताच्या निवडणूक प्रक्रियेतील सर्वात नवीन बाब आहे विचारले. आता बघा मतपत्रिका ही जुनी बाब आहे, ईव्हीएम यंत्र जुनी बाब आहे, फी पॅट यंत्र बघा तुम्ही मतदान केल्यानंतर पडणार वगैरे, मला सी नंबर आहे. निवडणूक काळातील हिंसाचार नेहमीच होत असतं दरवर्षी, याचं उत्तर सी आहे, लक्षात ठेवा. ओके, नवीन विचारले बाब ते. 16व्या लोकसभेतील विरोधी पक्षाच्या नेत्याचं नाव सांगा विचारलंय. 16व्या, लक्षात ठेवा 16व्या कोण राहणार आहे तर मल्लिकार्जुन खरगे, आणि जर 17व्या विचारलं तर कोण आहेत, राहुल गांधी आहेत, लक्षात ठेवा राहुल गांधी. ओके, आता हे जे मल्लिकार्जुन खरगे आहेत आता राज्यसभेमध्ये आहेत बरं का. ओके, लक्षात ठेवा आता राहुल गांधी आहेत. पुढे पुढीलपैकी कोणता केंद्रशासित प्रदेश नाही असं विचारलंय. खालीलपैकी कुठला हा केंद्रशासित प्रदेश नाही वगैरे ते विचारलंय, तर ते आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे कुठला नाही वगैरे. ओके, मिझोराम हा नाही, मिझोराम हे राज्य आहे. ओके, लक्षद्वीप हे केंद्रशासित, अंदमान निकोबार केंद्रशासित, दमन दीव केंद्रशासित, त्यामुळे हे असं माहिती असणं गरजेचं आहे. पुढे भारतीय राज्यघटनेत भारताचे पुढील प्रमाणे वर्णन करा असं त्यांनी विचारले. आता मला सांगा टेरिटरी ऑफ द स्टेट नाही तर कशाचं वर्णन करतो आपण, युनियन ऑफ, राज्याचा समूह असं वर्णन केलेलं आहे, त्यामुळे ते माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. ओके, पुढचा संसदेच्या संयुक्त अधिवेशनाच्या अध्यक्षपदी कोणाची निवडणूक केली जाते. आता मला सांगा संयुक्त बैठक असते, हे भारतीय राज्यघटनेत आहे, आपल्याला वाचताना संयुक्त बैठक केली जाते 108 कलमानुसार, बरोबर का नाही. आता हे कसं असतं, आता लोकसभा आहे आणि राज्यसभा आहे, येईल म्हणजे लोकसभा आणि राज्यसभा शॉर्ट मध्ये लिहितो मी, लक्षात ठेवा. यांच्यामध्ये जर एखाद्या विधेयकावर प्रॉब्लेम झाला तर संयुक्त बैठक बोलवली जातं, पण त्याच्यातही प्रॉब्लेम आहे. अर्थविधेयकासंदर्भात संयुक्त बैठक नसते, सर्वसामान्य विधेयकासाठीच असतं. मग आता संयुक्त बैठक कोण बोलवतं, तर बैठक बोलवण्याचं नाव आहे राष्ट्रपती बोलवतात, हे लक्षात ठेवा बरं का, राष्ट्रपती बोलवतात. ओके, त्याचा अध्यक्ष कोण कोण असतं ते विचारलंय, तर यांचे अध्यक्ष कोण असतात ते विचारलंय, तर लोकसभेचे अध्यक्ष हे त्याचे अध्यक्ष असतात बरं का. जर समजा हे जर उपस्थित नसेल तर कोण असतो, लोकसभेचा उप अध्यक्ष
हा त्याचा अध्यक्ष असतो संयुक्त बैठकीचा. जर हेही जर उपस्थित नसेल तर कोण असतो, तर राज्यसभेचा उपसभापती असतो बरं का, सभापती नसतो. लक्षात ठेवा, इथे दिले बघा. भारताचे उपराष्ट्रपती म्हणजे कोण, तेच राज्यसभेचे सभापती असतात. त्यामुळे हा पण नसतो आणि राज्यसभेचा सभापती पण नसतो आणि पंतप्रधानाचा काही विषयच नाही, त्यामुळे कट झाला. तीनच लोक त्याचे अध्यक्ष असू शकतात. एक अध्यक्ष असतो लोकसभेचा, दुसरा लोकसभेचा उपाध्यक्ष असतो जर हा ॲबसेंट असेल तर, त्याच्यानंतर ही बी ॲबसेंट असेल तर राज्यसभेचा उपसभापती हा त्याचा अध्यक्ष असतो. ओके, हे लक्षात ठेवा. खूप डिटेल आहे ते, एवढं विचारत नाही. भारताचे राष्ट्रपती संसदेच्या दोन्ही सभागृहाच्या सदस्यांना एकत्रितपणे पुढील प्रसंगी संबोधित करतात असं विचारलेलं आहे बघा. आता कधी राष्ट्रपती दोन्ही सभागृह एकत्र आल्यानंतर संबोधित कधी करतात ते विचारलंय. संसदेच्या आपत्कालीन अधिवेशनात चूक आहे, ते बोलत नाहीत. प्रत्येक अधिवेशनात बोलतात का, नाही बोलत. ते बोलत तर कुठं बोलतात की जेव्हा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या अधिवेशनात, दरवर्षीच्या पहिल्या अधिवेशनात बोलतात. दरवर्षीचं जे पहिलं अधिवेशन होतं तेव्हा राष्ट्रपती बोलतात. नाही तर एखाद्या सार्वत्रिक निवडणुका झाल्या भारतातल्या लोकसभेच्या, त्याच्यानंतर जे अधिवेशन होतं त्याच्या पहिल्या निवडणुकीच्या अधिवेशनात ते बोलतात. त्यामुळे हे लक्षात ठेवा. हा प्रश्न खूप भारी विचारला UPSC सारखा, लक्षात ठेवा, हे माहिती असलं पाहिजे. पुढे, घटनेची सर्वोच्चता म्हणजे काय बघा. घटनेचं सर्वाधिक मोठं काय असलं पाहिजे, काय आहे घटना, हे महत्वाचे वगैरे. ओके, बघा घटना ही राज्यापेक्षा वरच्या स्थानावर आहे. ओके, तर हे सर्वोच्चता आहे का, नाही. घटना ही शासनापेक्षा वरच्या स्थानावर नाही. घटना ही सर्व संस्था, संघटना, नागरिकापेक्षा वरच्या स्थानावर आहे. सी नंबरचं उत्तर बरोबर आहे. म्हणजे घटनेपेक्षा काही मोठं नाही, घटना ही सर्वोच्च मोठी आहे. ओके, तर आता हे 55 प्रश्न आपले झालेले आहेत एकूण. अजून पुढच्या सेशनमध्ये राहिलेले प्रश्न आपण घेणार आहोत. त्यामुळे पेपर अनालिसिस ही अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्हाला मी ह्याच्यासाठी सांगतो आणि त्याचं अनालिसिसही करणं महत्त्वाचं आहे. कारण आता आपण बरेच गोष्टी एक्स्ट्रा पण शिकलेले आहेत. आता कोणत्या कोणत्या गोष्टी शिकल्या, आता हे समजा उदाहरण तिथे लिहिलेले आहे काय, हे असं कोण असतं काय नाही, हे माहिती असणं गरजेचं आहे आपल्याला. पुढे काय लिहिलं आपण, एक्स्ट्रा माहिती. आता हे असं काहीतरी माहिती असणं गरजेचं आहे, कोणत्या वर्षी काय स्थापना झालं. त्याच्यानंतर हे एवढं डिटेल आपण घेतलं. सिलेबसचा भाग आहे, रिपिटेशन प्रश्न येऊ शकणार म्हणजे येणारच. ओके, त्याच्यानंतर हा पुढे असे कोणत्या कोणत्या टेक्निकल गोष्टी आहेत वगैरे हे माहिती असणं गरजेचं आहे. हे मी काय सांगतो तुम्हाला, कारण पेपरमध्ये रिपिटेशन प्रश्न खूप येतात आपले, त्यामुळं PYQ करणं हे खूप गरजेचं आहे. ज्या विद्यार्थ्याचं PYQ किंवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिकेवर तगडा अभ्यास असतो किंवा त्यांना बघत असतो, 100% तो परीक्षेमध्ये सेटसाठी पास होतोय. 27 सप्टेंबरला पेपर आहे, 2 महिने आहेत तुमच्याकडे. त्यामुळे आपली ऑलरेडी फास्ट ट्रॅक बॅच चालू झालेली आहे. त्यामुळे त्या परीक्षेचा पण तुम्ही बॅच वगैरे घेऊ शकता. त्या संदर्भात काय अडचण आली तर आमचा YouTube चॅनलवर आमचा मोबाईल नंबर आहे, तो नंबरवर संपर्क करा आणि आम्हाला निश्चितपणे तुम्हाला त्या संदर्भामध्ये माहिती चांगल्या रीतीने सांगता येतं. आणि आपल्या बॅचचा फायदा घ्या. राज्यशास्त्र, शिक्षणशास्त्र, मराठी सुद्धा अशा वेगवेगळ्या विषयाचे बॅचेस आपले चालू आहेत. त्यामुळे तुम्हाला परीक्षेसाठी मनापासून शुभेच्छा. पुढच्या लेक्चरमध्ये भेटू, तोपर्यंत नमस्कार.